आजचा हा व्हिडिओ बनवताना माझं हृदय अतिशय जड झालेलं आहे. मला इतकं वाईट वाटते कारण मी हॉस्पिटलमध्ये काम करते आणि एक 18 वर्षाचा मुलगा ज्याला कोलॉन कॅन्सर होता, बऱ्याच दिवसापासून तो त्याच्या आजाराला झुंज देत होता. अखेर त्याचा अंत झाला होता आणि त्यावेळेस मी कामावर होते आणि मला इतकं दुःख झालं त्या आईचा आक्रोश बघून, त्या आईचं दुःख बघून आणि त्या लेकराचा अर्धवट राहिलेला प्रवास बघून. त्या क्षणाला माझं हृदय इतकं दुःख झालं मला आणि इतकं मला वाईट वाटलं की मी विचार करत होते की अशा कितीतरी पेशंट्स असतील, कितीतरी लोक असतील की ते ह्या परिस्थितीतून जातात आणि ह्या परिस्थितीमध्ये ना मोटिवेशन किंवा त्यांना आधार देण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या आजारामध्ये इमोशनली आणि सायकोलॉजिकली हेल्प करणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण फक्त औषधच आजारावर मात करू शकत नाही, तर तुमचं सायकोलॉजी, तुमची म्हणजे जी जिद्द, या सर्व गोष्टी ना खूप तुम्हाला मदत करतात तुमच्या आजाराला मात करण्यासाठी. तर म्हटलं की हॉस्पिटलमध्ये मी काम करते, मी पेशंट्सला नेहमी सांगत असते, त्यांना आधार देत असते आणि सांत्वन देखील करत असते. तर म्हटलं की आपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील पेशंट्सला आपण या गोष्टीमध्ये मदत करू शकतो. म्हणजे इतर ज्यांच्या संपर्कात मी डायरेक्टली येत नाही त्यांना देखील माझ्या काउन्सिलिंगचा किंवा माझ्या मोटिवेशनचा किंवा माझ्या बोलण्याचा, माझ्या विचारांचा, माझ्या सायकोलॉजिकल सपोर्टचा उपयोग होईल असं मला वाटतं. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळे इतरांना काहीतरी उपयोग होईल, तर नक्की हा व्हिडिओ त्या प्रत्येकापर्यंत पोचवा ज्याला या व्हिडिओची गरज आहे. तर हा व्हिडिओ किंवा हे यूट्यूब चॅनल बनवण्याचं कारण फक्त आहे सिद्धार्थ, जो मुलगा काल डेथ झाला आणि मला खूप दुःख झालं आणि त्या क्षणीच मी ठरवलं की हे कार्य करणं आपल्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला देखील जर असं वाटत असेल की सिद्धार्थच्या स्मरणार्थ मी जे कार्य करत आहे ते चांगलं असेल, तर नक्की आपलं चॅनल किंवा आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर नक्की करा. मी नक्की चांगले व्हिडिओ घेऊन येईल ज्याचा उपयोग खरंच इतर पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना देखील होईल. चला तर परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.